Good morning students. Application of definite integrations हा टॉपिक आपण पाहत होतो. आपला 12th चा सेकंड पार्ट मधला 5th नंबरचा टॉपिक्स आहे. त्यातले एक्सरसाइज 5.1 ही पाहत होतो. यातला फर्स्ट क्वेश्चन आपले 7 एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहे. आपल्याला क्वेश्चन सेकंड पाहायचा त्यातला त्यामध्ये 2 एक्झाम्पल आहेत. काय दिले आपल्याला फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडिंग बाय द पॅराबोला. पॅराबोला तुम्हाला इथं दिलेला आहे, त्याच्या बाउंडिंग मध्ये आपल्याला एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. तर पॅराबोला तुम्हाला माहिती कशा प्रकारे असतो. पॅराबोलाचे फॉर्म्युले y² = 4ax, y² = -4ax, x² = 4ay आणि x² = -4ay असे हे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. आणि याच फॉर्म्युल्याच्या अर्थे आपल्याला पॅराबोलाची फिगर वेगवेगळी येऊन जाते. जर आपण पाहिलं याचा फिगरचा जर विचार केला तर अशा प्रकारे याचा फिगर्स येऊन जातात. पहिल्याची जी आहे बाउंडेड ऑफ द पॉझिटिव्ह साइड ऑफ द एक्स ऍक्सिस. पॉझिटिव्ह साइड ऑफ एक्स ऍक्सिस चा पहिला फॉर्म्युला तुम्हाला मिळून जाईल अशा प्रकारे. कुणाचा y² = 4ax असेल तर y² = -4ax असेल तर त्याचा बाउंडेड ऑफ एरिया आपल्याला फिगर या प्रकारे येऊन जाईल. काय असेल त्याची पॉझिटिव्ह आपल्याला y² = -4ax असेल तर या पद्धतीची फिगर येऊन जाईल. आणि x² = 4ay असेल तर त्याची फिगर आपल्याला कशा प्रकारे मिळून जाईल. पॉझिटिव्ह y ऍक्सिसच्या बाउंडेडिंग होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्हाला वरती फिगर मिळून जाईल. आणि जर x² = -4y असेल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह y ऍक्सिसच्या बाउंडिंग मध्ये आपल्याला फिगर्स मिळून जाईल. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या फिगर्स आपल्याला इथं काढता येतात पॅराबोलाच्या. आता पहिला जे इथे एक्झाम्पल आहे हे कशा प्रकारे दिलेले आहे पहा. फर्स्ट एक्झाम्पल जो दिलेला आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये दिलेला आहे इथं लक्ष द्यायचं आहे. पहा y² = 16x दिले आणि इट इज द लेटेस्ट रेक्टमच्या अनुसार आपल्याला एरिया फाइंड करून घ्यायचा आहे त्याचा. हियर आपल्याला दिलेले आहे y² = 16x. कंपेअरिंग करून घ्यायची. कुणाशी कंपेअरिंग करायची आहे. कंपेअरिंग जर केली आपण कुणाशी करायची आहे. y² = 4ax ची कंपेअरिंग करून घ्यायची आहे. y² = 4ac कंपेअरिंग जर केली आपण तर काय येऊन जाईल इथं 4ax = 16x मिळून जाईल. x कॅन्सल झाले, 4 ने इकडे डिवाइड किंवा x राहिला तर a = 16x / 4x. x कॅन्सल झाले, 4 ला 16 ने डिवाइड केला 4 आलं म्हणजे a ची व्हॅल्यू 4 मिळाली आपल्याला. a ची व्हॅल्यू 4 मिळाली म्हणजे इथं आपल्याला जो पॉइंट्स मिळालेला आपल्याला a चा तो अशा प्रकारे मिळाला. ग्राफ आपल्याला काढून घ्यायचा x ऍक्सिस y ऍक्सिस त्याचा ग्राफ अशा प्रकारे येऊन जाईल. मग इथं जो पॉइंट आहे तो पॉइंट आपल्याला इथं काय मिळालेला आहे 4 मिळालेला आहे. त्याच्यावर आपल्याला इथं 0,4 किंवा आपण 4,0 आपल्याला हा पॉइंट मिळालेला आहे. याचा आपल्याला एरिया आपल्याला 4 वरून आपल्याला काढून घ्यायचा आहे. मग 0 पासून सेक्टर आपल्याला सुरू झालेला आहे. 4 पर्यंत नाव द्यायचं इथं O, हा A, इथं B घ्यायचा आहे आणि इथं C घ्यायचा आहे. तर आपल्याला ABOC चा आपल्याला एरिया फाइंड करून घ्यायचा आहे. मग तो एरिया जर फाइंड करायचा असेल तर इथे आपल्याला सर्वात आधी काय करावं लागणार आहे. आता y² = 4ax दिलेला आहे. y च्या स्वरूपातील इक्वेशन आपल्याला आधी करून घ्यावा लागेल. मग इथं आपल्याला जो फोकस मिळालेला आहे तो फोकस आपल्याला जो आहे तो फोकस आहे 4,0 हा फोकस आपल्याला मिळालेला आहे. या फोकस अनुसार आपल्याला त्याचा एरिया आपल्याला फाइंड करून घ्यायचा आहे. मग फोकसच्या अनुसार एरिया फाइंड करायचा असल्यामुळे y = x² 16 आपल्याला x दिलेला आहे. याचा जर रूट घेतला आपण y = 16 चं रूट 4 येऊन जाईल, रूट x जसा तसा राहून जाईल. आता रिक्वायर्ड एरिया काढून घ्यायचा. द रिक्वायर्ड एरिया रिजन कोणता येणार आहे OABCO या पूर्ण रिजनचा येणार आहे. मग हा एरिया फाइंड करायचा असेल तर आपल्याला हा जो पार्ट आहे याच्या दुप्पट आहे
त्या दोन्हीचं एकत्र आपल्याला वेगवेगळं करण्यासाठी असं लिहू शकतो आपण 2 टाइम्स एरिया ऑफ रिजन, 2 टाइम्स एरिया ऑफ रिजन, रिजन 2 टाइम्स एरिया ऑफ रिजन कोणता OABO, OABO यांचा एरिया काढून घ्यायचा आहे. मग त्यानुसार जर फॉर्म्युला आता इथं वापरला आपण इज इक्वल टू इंटिग्रेशन 2 टाइम्स इंटिग्रेशन कुठपासून 0 to 4, 0 to 4 घ्यायचा आहे इंटू y इंटू dx. व्हॅल्यू ठेवून द्यायची 2 इंटू इंटिग्रेशन 0 to 4. y ची व्हॅल्यू आपण इथं जर ठेवली आपण तर y ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळून जाईल इथं 0 to 4. y इथं किती मिळाले आपल्याला 4 into root x, 4 into root x into dx. हा 4 बाहेर गेला, 4 2 जा 8 इन ब्रॅकेट मध्ये आपलं इंटिग्रेशन 0 to 4 x raised to 1/2 into dx. याचं आता इंटिग्रेशन काढून घ्यायचं आहे इज इक्वल टू 8 इन ब्रॅकेट मध्ये x raised to 1/2 plus 1 upon 1/2 plus 1 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 8 इन ब्रॅकेट मध्ये x चा किती 3/2 upon 3/2. इथं 0 किती लिहायचं आहे 0 to 4, इथे 0 to 4 लिहायचं आहे. याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे 8 into 2/3 बाहेर आले ब्रॅकेट मध्ये 3/2 चा रेसिप्रोकल घेतला तर 3 कितीचा 4 चा किती पॉवर करायचा 3/2 पॉवर मायनस 0 चा 3/2 पॉवर ब्रॅकेट क्लोज 8 2 जा 16/3 इन ब्रॅकेट मध्ये रूट घेतलं 2 आला 2 चा क्यूब 8 आला 8 मायनस 0 आणि त्याचे कॅल्क्युलेशन केलं आपण 8 मायनस 0 चं तर आपल्याला इथे आन्सर मिळून जाईल 16/3 into 8. मग 16 8 जा जर आपण केलं तर 8 6 जा किती होतात 48. 6 8 जा 48, 8 4 कॅरी आले 8 1 जा 8 plus 4 12, 128/3 स्क्वेअर युनिट आपल्याला एरिया मिळून जाईल. 128/3 स्क्वेअर युनिट हा एरिया आपल्याला इथं मिळून जाईल. अशा प्रकारे हा एरिया आपल्याला फाइंड करता येतो. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहू. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आपल्याला सेकंड क्वेश्चन मधलं सेकंड एक्झाम्पल y is equal to 4 minus x square and axy हे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला आपल्याला इथं पॉइंट्स आपल्याला आधी फाइंड करावे लागतील, त्याशिवाय सॉल्व्ह होणार नाहीये. मग पॉइंट जर फाइंड करायचे असतील तर एक्झाम्पल हे वेगळ्या प्रकारे आपल्याला दिलेलं आहे. हे एक्झाम्पल आपली कंपेअरिंग आपल्याला करावं लागेल, याचा व्हर्टेक्स आपल्याला काढावा लागेल. द रिक्वायर्ड पॅराबोला आपल्याला दिलेला आहे पहा. द पॅराबोला काय रिक्वायर्ड पॅराबोला काय दिलेला आपल्याला y is equal to 4 minus x square आपल्याला हा पॅराबोला दिलेला आहे. काय दिलं आपल्याला y is equal to 4 minus x square and the x axis आपल्याला दिलेला आहे. द रिक्वायर्ड पॅराबोला काय दिलेला आपल्याला y is equal to 4 minus x चा स्क्वेअर दिलेला आहे. याला काय करायचं आपल्याला ओरिजिनल फॉर्म मध्ये जर कंपेअरिंग केलं तर x स्क्वेअर इकडे आणला तर हा y पलीकडे घेऊन जाऊ आपण. x स्क्वेअर is equal to 4 minus x square is equal to 4 minus y मिळून जाईल. मायनस साइन बाहेर काढला आपण तर x square is equal to जर मायनस साइन जर आपण बाहेर काढलं तर काय येऊन जाईल इथं y हा काय होऊन जाईल पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि 4 हा मायनस होऊन जाईल. त्याच्यावर तुमचा पॅराबोला हा वेगळ्या प्रकारे इथं आपल्याला मिळून जाईल. त्याला जर कन्वर्ट केलं x minus 0 ब्रॅकेट स्क्वेअर is equal to minus y minus 4 ब्रॅकेट y minus 4 या फॉर्मानुसार जर पाहिलं त्याचा x ऍक्सिस आणि y ऍक्सिस चा 0,4 हा त्याचा व्हर्टेक्स मिळून जाईल. व्हर्टेक्स काय येऊन जाईल याचा 0,4 आपल्याला व्हर्टेक्स मिळून जाईल. मग 0,4 व्हर्टेक्स मिळाला म्हणजे इथं आपल्याला या पॉइंट मधून हा इथे येणार नाहीये, हा वरती 4 ला मायनस वरती वाढून गेलेला आहे. म्हणजे या प्रकारचा आपला निगेटिव्ह आपल्याला हा काय मिळून जाईल पॅराबोला मिळून जाईल. जर दिसता काय असता
x इज इक्वल टू इथं पॉझिटिव्ह असतं तर या पॉइंटच्या खाली इकडे निघालं असतं. इथं -4x म्हणजे पाठीमागं वरती गेलेला आहे. अशा प्रकारचा हा पॅराबोला मिळाला आहे आणि ह्या पूर्ण पॅराबोला जिथला आपल्याला एरिया फाइंड करून घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला x ऍक्सिस ची फाइंड करून घ्यायचं असल्यामुळं x चे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करून घ्यावे लागते. द इंटरसेक्शन ऑफ द पॅराबोला इंटरसेक्शन ऑफ द x ऍक्सिस द इंटरसेक्शन पॉइंट्स आपल्याला इथं फाइंड करून घ्यायचं आहे. फॉर द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन for the point of intersection of the parabola and x-axis of the parabola and x-axis x-axis आणि y-axis यांच्या अनुसार आपल्याला करायचं when y is equal to जर 0 घेतला आपण y चा आपल्याला x ऍक्सिस वरती y कोऑर्डिनेट टोटली काय असतो 0 असतो. y is equal to 0 घेतला तर 0 is equal to 4 minus x square येऊन जाईल. हा x square इकडे आला तर x square is equal to 4 येऊन जाईल आणि x is equal to plus or minus 2 मिळून जाईल. x is equal to plus or minus 2 मिळून जाईल. आपल्याला पॉइंट मिळून जातील. पहा पॉइंट्स काय मिळून जातील. मग इथं पॉइंट्स आपल्याला मिळून जातील. एक मिळून जाईल -2, -2,0 आणि +2,0 असे दोन पॉइंट्स आपल्याला इथे मिळून गेले. इथं हे दोन पॉइंट्स त्यानुसार इथं आपलं नाव दिलं आपण. हा A त्यानंतर हा B आपण A B C आणि O आपण नाव घेऊ. त्याच्यानुसार आपल्याला एरिया जर आपल्याला फाइंड करून घ्यायचा असेल तर त्यानुसार आपल्याला त्याचे वेगवेगळे नाव आपण इथं दिलेले आहेत. तर A इथं समजायचं आपण P घेतला आणि इथं B घेतला तर x ऍक्सिस y ऍक्सिस अनुसार तर एरिया आपल्याला काढायचा आहे. द रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ रीजन OAPBO याचा एरिया आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे. मग तो दोन प्रकारच्या 2 टाइम्स मध्ये आपण घेऊ. ह्याचा आणि ह्याच्या दोघांचा म्हणजे OPB च्या ट्वाइस करून घेऊ. मग OPB च्या ट्वाइस मध्ये आपण जर घेतला तर काय लिहिता येतं इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ एरिया ऑफ रीजन OPBO च्या 2 टाइम्स मिळून जाईल म्हणजे दोन्ही सेम आहे. मग इज इक्वल टू 2 into A पासून 0 to 2 प्लस 2 घ्यावं लागेल. 0 to 2 घ्यायचा आहे तर 0 to 2 y into dx is equal to 2 into 0 to 2 y ची व्हॅल्यू आपल्याला काय दिलेली आहे 4 minus x square into dx. याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 2 इंटिग्रेशन दोन्हीचं सेपरेट मांडायचं. इंटिग्रेशन 0 to 2 4 into dx मायनस इंटिग्रेशन किंवा 2 ने दोन्हीला सेपरेट मल्टिपल केलं तरी चालतंय. 2 ला दोन्हीला सेपरेट मल्टिपल केलं तिथं 2 येऊन जाईल -2 टाइम्स इंटिग्रेशन 0 to 2 x चा स्क्वेअर into dx मिळून जाईल. याचं इंटिग्रेशन 2 इन ब्रॅकेट मध्ये 4 बी बाहेर आले into 4 इन ब्रॅकेट मध्ये x इन ब्रॅकेट 0 to 2 minus 2 इन ब्रॅकेट मध्ये x चा क्यूब अपॉन 3 ब्रॅकेट क्लोज 0 to 2. कॅल्क्युलेशन करायचं आहे. 8 इन ब्रॅकेट मध्ये 2 minus 0 minus 2 इन ब्रॅकेट मध्ये x चा म्हणजे 2 चा क्यूब 3 बाहेर आला 2 चा क्यूब मायनस किती 0 चा क्यूब ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 8 2 चा 2 minus 2/3 into 8. काय कॉमन निघेल तर आपल्याला किंवा आपण काढलं तर 8 2 चा 16 minus 16/3 आलं इज इक्वल टू 16 3 चा किती होतात 48 minus 16 upon 3. 48 मधून 16 मायनस केले आपण तर 32 आन्सर मिळून जाईल. 32 upon
32/3 स्क्वेअर युनिट आपल्याला एरिया मिळून जाईल सेंटीमीटर्स किंवा स्क्वेअर युनिट हा एरिया आपल्याला इथं फाइंड होऊन जाईल. अशा प्रकारे आपल्याला ह्याचा एरिया इथं फाइंड करता येतो. पुढचा जो क्वेश्चन थर्ड आहे तो आपण उद्या पाहू.